नमस्कार. देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत आणि आपल्या पाचवं कडवं तारक मंत्राचे पाचवं कडवं त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार दादा. श्रीराम. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे खूप आभार आणि ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा दंडवत त्यांनी स्वीकारून आज ह्या तारक मंत्र ह्या पाचव्या कडव्यावरती प्रकाश टाकायचा प्रयत्न करतोय. तारक मंत्र ह्याची पहिली जी 4 कडवी आहेत, मनुष्याला एक उत्सुकता असते. आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की त्या तंत्रज्ञानाच्या अनुसरून आपल्याला किती जण वाचतात किंवा किती जण ऐकतात हे आपल्याला पाहता येतं. वास्तविक आत्तापर्यंतच्या सेवेमध्ये ह्या भागामध्ये किंवा ह्या विषयामध्ये मी कधी पडलो नाही, पण ह्यावेळी असं ठरवलं की याच्यात आपण पडायचं. त्याचं कारण असं की माझे गुरु कायम म्हणायचे की काही जण हे पहिल्या प्रवचनाला येतात, पहिल्या कीर्तनाला येतात आणि त्यांना बऱ्याच वेळा असं होतं की काही विषयाचा गाभा कळत नाही किंवा त्यांना तो जो श्रोता असतो त्याला नीट समजावून देता येत नाही आणि वक्ता जो बोलणारा असतो त्याला श्रोताला काय पाहिजे हे कळत नाही. म्हणजे बघा, विरुद्ध घटना आहेत. तर अशा अनुषंगाने जेव्हा आपण बघितलं जातं तर मी एक आपलं बघावं की आपलं किती जण बघतायत का नाही बघत आहेत, अशा ह्यांनी आता यूट्यूबवर सरांनी पोस्ट केलेलं आहे ते बघत होतो आणि असं जाणवलं की वास्तविक मनुष्याच्या अध्यात्मामध्ये चढती कमान असावी, तर इथं मला थोडेसे उतरती कमान दिसल्यासारखं वाटलं. ह्यानी अंदाज परत सांगतो की बांधणं किंवा ह्या भानगडीत मी कधी पडत नाही, पण जेव्हा समोरचा मनुष्य काही वेळा असं होतं की कंटाळवाणं होतं, ऐकता येत नाही, तर तेव्हा मलाही कळणं गरजेचं असतं की आपलं कुठं आपण चुकतोय किंवा आपल्याला अजून किती सोपं करून सांगता यायला पाहिजे. तर हा जो निरूपणकार असतो त्याचा सुद्धा स्वतःचा एक अभ्यास असतो की आणि तो तेव्हाच तो करू शकतो जेव्हा जो प्रतिसाद जो समोरनं येतो तर त्याच्या अनुसरून त्याला कळतं की समोरच्याला ऐकणाऱ्याला काय हवं. तर माझी एक सगळ्यांना विनंती आहे की आपली काही जर माहिती किंवा कोणाला जर काही सूचना करायची असेल तर आपण जरूर करावी. म्हणजे त्या अनुसरून पुढं कधी काही कुठल्या दुसऱ्या विषयाचा योग आला तर त्याच्यात मला बदल करायची संधी मिळेल त्याला, आणि जे काही निरूपण होईल पुढं ते सुद्धा एक सर्वांना आनंद देऊन जाईल. पाचवं कडवं तारक मंत्राचं ह्याचा आपण आता अर्थ पाहू. काय असतं, आपण एखाद्या घरामध्ये आपल्या सत्यनारायणाची पूजा असते, सत्यदत्ताची पूजा असते, काही कार्यक्रम असतो, गणपती असो, तर छानपैकी आरास होते. मग त्या देवतेचं आपण आधी महत्व आणि महात्म्य असं दोन्ही जाणून घेतो की सत्यनारायण पूजा का करावी, सत्यविनायक पूजा का करावी, असं सर्व त्याची ओळख करून मग गुरुजी येतात, छानसं सगळे पूजेची मांडणी होते, सर्व होतं. पण शेवट त्याचा जो होतो तो आरती आणि प्रसादामध्ये होतो. तर तारक मंत्राचं हे जे पाचवं कडवं आहे त्याच्यात, आणि मुळात म्हणजे असं आहे की ज्यांनी वऱ्हाड देशपांडे महाराज, म्हणजे ज्यांना मी मागच्या निरूपणापासून म्हटलं की मंत्रकार हा सोपा शब्द आपल्याला वापरता येईल, तर त्यांनी ही 5च कडवी केली आहेत. काय असतं, कंटाळवाणं ठीक आहे, पण आपण जेव्हा अध्यात्मात उतरतो ना तेव्हा त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे की आपण थोडंसं घ्यावं, पण ते इतकं दीर्घ पोचलेलं असावं की आपल्याला नंतर इतर कुठल्या गोष्टीची गरजच जीवनामध्ये उरत नाही. तसं ह्यांनी सुद्धा कडवी करताना बघा 5च केलेली आहेत. म्हणजे ही पाच प्राण आहेत. जसं आपण कडवं पहिल्यापासून जर बघत गेलं तर ह्या 5व्या कडव्यामध्ये त्यांनी स्वामी, आता तुम्हाला तुमच्यापर्यंत त्यांनी स्वामींना घेऊन आलेले आहेत. ते स्वामींना आणण्यापेक्षा स्वामी तत्व घेऊन आलेले आहेत. इथं अजून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की स्वामी म्हणजे तुम्ही फक्त अक्कलकोट स्वामी असं डोळ्यासमोर आणू नये.
कारण ज्या ज्या काही मोठमोठ्या विभूती होऊन गेलेल्या आहेत त्यांना त्या त्या अनुषंगाने आपण हाक मारतो किंवा समजतो. तसे तसे अनेक स्वामी आहेत, अनेक महाराज आहेत, अनेक अजून काही आपण त्यांना तात्या काका असं सुद्धा संबोधतो. आपल्या आजूबाजूला सध्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यामुळे स्वामी हे तत्व आहे आणि हे पहिल्यांदा आपण परत एकदा सांगायचा मी प्रयत्न करतो. पण इथं आपण जो मूळ मुद्दा ठेवलाय की आपल्याला कुठल्या गावाला जायचं, नुसतं रेल्वे स्टेशनवर जायचं, मला कुठल्या तरी गावाला जायचं, तर तो तिकीट देणारा सुद्धा म्हणेल की नक्की मला स्टेशनचं नाव सांगा. तसं आपण इथं हा निरूपण करताना स्वामींना डोळ्यासमोर ठेवून हे निरूपण केलेलं आहे. म्हणजे स्वामी हे आपलं स्टेशन, शेवटचं स्टेशन असं आपण आत्ता धरू. पण स्वामी हे फक्त अक्कलकोटचे नाही, हे परत एकदा सांगतो, तत्व असतात ही. तर पाचवं जे कडवं केलेलं आहे, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, असं हा त्याची पहिली ओळ आहे. मी एकदा ते कडवं पूर्ण वाचतो की विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचामृतात, हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. असं हे पाचवं आणि शेवटचं अंतिम प्रासादिक कडवं आहे. आता ह्याच्यामध्ये मंत्रकारांनी काय केलेलं आहे की स्वामींची तुम्ही कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातनं किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांची सेवा करू शकता किंवा तुम्हाला स्वामी प्राप्त किंवा त्या तत्वाची प्राप्ती होईल, हे त्यांनी ह्या 5 गोष्टीतनं सांगितलेलं आहे. त्यातली पहिली आहे विभूती. आता विभूती आपण एखाद्याला म्हणतो की घरामध्ये एखादी कोणतरी एक अध्यात्मातली मोठी व्यक्ती येणारी असते आणि जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा कोण म्हणतं की अहो आमच्या घरी अमुक अमुक विभूती येणार आहेत किंवा आमच्या घरी अमुक अमुक महाराज येणार आहेत. काय आहे की विभूती म्हणजे 2 अर्थांनी शब्द सांगतो. म्हणजे मंत्रकारांनी स्वामींना कशा पद्धतीने स्वीकारायचं हे जे सांगितलेलं आहे त्यातलं विभूती म्हणजे एक जी पूर्ण नीर अवस्थेत आहे, म्हणजे स्वच्छ आहे, त्याला एक पहिल्यांदा विभूती म्हणतात, जी सर्वोच्च स्थानावर आहे, जिला सर्व शास्त्रांचा उत्तम अभ्यास आहे. तुमच्या मनामध्ये कदाचित प्रश्न येईल, स्वामींना सर्व शास्त्रांचा वेदांचा अभ्यास होता का? तर आपण हा विचार करताना लक्षात घ्यायला पाहिजे, जो निर्मितीकार असतो, अभ्यास दुसरा मनुष्य करतो. हिरा असतो, पण हा हिरा आहे हा सांगणारा वेगळा असतो. तसं विभूती ही जे तत्व आहे हे सर्वोच्च तत्व आहे. तसंच आपण यज्ञ केला, कुठे कुठे यज्ञ केले जातात, याग केले जातात आणि ते करताना त्या यज्ञामध्ये आहुती दिल्या जातात. आपण आहुती दिल्या जातात, आहुत्या वाहिल्या जातात. लक्षात घ्या, विभूती आपण हा जो शब्द आहे ना, की आहुती देणं हा एक भाग वेगळा आहे. आहुती देणं म्हणजे पूर्ण समर्पण. आपण म्हणतो ना की अमुक अमुक कार्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली, म्हणजे पूर्ण समर्पित झाले. दुसरी असते की त्या अग्नितत्वामध्ये किंवा त्या यज्ञामध्ये आहुती वाहणं. मग ही जेव्हा वाहतो तेव्हा हे काही क्षणाकरता तो अग्नी निर्मित केला जातो आणि ह्या यज्ञामध्ये जो अग्नी निर्मित झाल्यानंतर त्या अग्नीपासनं उत्पन्न झालेली राख त्याला विभूती म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो की आम्ही मठामध्ये गेलो आणि अंगारा घेऊन आलो, तर मुळात हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की विभूती आणि अंगारा जर बघितलं तर हातामध्ये घेतलं तर बऱ्याच जणांना ओळखता येणार नाही, पण विभूती हा अर्थ वेगळा होतो आणि अंगारा हा अर्थ वेगळा होतो. जे अंगीकारलं जातं आणि त्या अंगीकार करताना एखाद्याची आहुती दिली जाते.
जसं मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की उदबत्ती ही स्वतः जळते, स्वतः दुसऱ्यांना सुगंध देते, स्वतःची राख येते, तो अंगारा, की ते जळून खाक होतं, पण त्याची जी राख येते ना, तो अंगारा म्हणतात. आणि विभूती म्हणजे अग्नितत्वामध्ये आपण ठराविक समिधा किंवा ठराविक द्रव्य, ठराविक गोष्टी ह्यांचं आपण केलेलं आहुती जी असते, ती आहुतीपासनं नंतर तो अग्नी शांत झाला की जी राख उत्पन्न होते त्याला विभूती म्हणतात. आणि ती विभूती हे मंत्रकारांनी सांगितलं ते म्हणजे स्वामी आहेत. लक्षात घ्या नीट, परत एकदा सांगतो. विभूती ह्याचा अर्थ अग्नितत्वाशी जी राख निगडीत आहे. राख हा शब्द मुद्दामून वापरतो, कारण राख ही इतकी मऊ असते. जर तुम्ही कधी कुठल्या यज्ञाला गेलात आणि यज्ञातनं जर ती राख काढलीत आणि हातावरती अशी बोटावरती म्हणजे स्पर्श करून बघितलात तर ती अतिशय मऊ लागते. म्हणून राख म्हणतात. आणि त्यातनं काहीही उत्पन्न होऊ शकत नाही. हा दुसरा भाग आहे, कारण त्याच्यामध्ये अग्नितत्व पूर्णपणे सामाविक झालेलं असतं. ज्या देवतेच्या नावाने ती समिधा दिलेल्या असतात, आहुती दिलेली असते, ती देवता, त्या देवतांची शक्ती त्या राखेमध्ये समाविष्ट झालेली असते. मग इथं मंत्रकारांनी सांगितले स्वामी ती विभूती आहेत, म्हणजे त्या अग्निकुंडातली ती राख आहे की जे तुमच्या देहातल्या वैचारिकतेमधले सर्व अडचणी दूर करू शकते, अशी ताकद आहे. म्हणून विभूती हा शब्द इथं द्विअर्थी वापरला जातो. एक यज्ञातली राख म्हणजे ती ताकद वेगळी, आणि दुसरी गोष्ट सर्वोच्च जे म्हणतात, सर्वोच्च स्थान, त्याच्या वर काही नाही, अशा ठिकाणी जे पूर्ण तांत्रिक मांत्रिक नाही. कारण लोकांचा लगेच हे येतो की अमुक आमच्याकडे विभूती आल्या, हल्ली कोणालाही विभूती म्हणून संबोधलं जातं. फरक मी एवढ्यासाठी सांगितला की आपण अध्यात्म करताना, अध्यात्म जगताना डोळे उघडे ठेवून जगणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. की आपण कशाला हिरा म्हणतोय आणि कशाला पाचू म्हणतोय. तर जीवनामध्ये कुठलेही महाराज, कुठलेही साधू संत कुठल्याही भौतिक गोष्टीत अडकत नाहीत. म्हणून विभूती हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण विभूती म्हणजे राख, आणि ह्या सर्व भौतिक गोष्टींचं त्या अग्नितत्वामध्ये समर्पण केल्यानंतर जे उरतात ते म्हणजे स्वामी तत्व, असं मंत्रकारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे विभूती हा शब्दाचा अर्थ इथं तारक मंत्रामध्ये हा होतो. दुसरं आहे नमन. म्हणजे तुम्हाला आता विभूती कळली की विभूती कशाला म्हणतात, स्वामींना विभूती का म्हणतात, असं जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर आणाल तेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ताबडतोब डोळ्यासमोर कळल्या पाहिजेत की स्वामी कसे डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. एक ती तेजाचं प्रतीक. आणि मग त्यांनी विभूतीनंतर काय केलंय तर नमन. म्हणजे तू स्वामी समोर आले, स्वामी आता दिसलेले आहेत. पहिल्यांदा लक्षात घ्या, परत एक थोडं मागं जातो. 4 कडव्यामध्ये मंत्रकार तुमच्या बरोबर आहेत. आता त्यांनी तुम्हाला ते हँडओव्हर करतात, डिलिव्हरी. त्या डिलिव्हरी करताना ते सांगून जातात, लास्ट असतं ना आपण गाडी घेतो की आता हे सगळं तुम्ही गाडी, आता ह्या पुढे तुम्ही मालक, हे सगळं असं असं शेवटचं डेमॉन्स्ट्रेशन होतं. तसं हे स्वामी आता तुमच्या समोर, स्वामी तत्व हे तुम्हाला बहाल करतायत आणि तुम्हाला सांगतायत ह्या 5 गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत की ज्यांनी तुम्ही क्षणात ओळखू शकणार आहात ते तत्व. म्हणून ही ओळख आहे. दुसरं आहे नमन. नमनम शब्दाचा अर्थ आहे न अधिक मन, म्हणजे ज्याच्यामध्ये मन नाही म्हणजे मी नाही. लक्षात घ्या, ह्या आपल्या देहामध्ये 2 गोष्टी, 2 तत्व, 2 ऊर्जा सामावलेल्या आहेत. एक स्वतःची जो स्थूल देह आहे, आणि एक आपल्या अंतरात्म्यामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. पण आपण आपलं मन जोपर्यंत आपल्या भौतिक गोष्टीतनं बाजूला करत नाही तोपर्यंत अंतरात्म्यातल्या त्या शक्तीला आपण पाहू शकत नाही. म्हणून इथं मंत्रकारांनी सांगितलंय नमन खूप महत्वाचं आहे. नमन म्हणजे तू स्वतःला बाजूला कर. तू स्वतःला बाजूला केलंस की उरणार आहे काय, तर फक्त तत्व उरणार आहे.
म्हणून नमन हे खूप महत्वाचं आहे. नमन म्हणजे नमस्कार नाही. नमस्कार शब्दाचा अर्थ वेगळा होतो. नमन शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही, त्याला नमन म्हणतात. मग स्वामी विभूतीच्या स्वरूपात समोर उभे आहेत. मग ते विभूती म्हणून तुमच्याकडे स्थूल देहाने सुद्धा असतील किंवा अग्नितत्वाच्या सूक्ष्म देहातनं पण असतील, म्हणून ती विभूती. त्याच्यानंतर दिलंय की तुम्ही नमन. नमनाच्या द्वारे तुम्ही बघू शकता, म्हणजे स्वतःला बाजूला ठेवा. स्वतःला बाजूला केलं तर तुम्हाला स्वामी दिसतील. पण स्वतःच टोमणं जर सारखं वाजवत राहिलात तर त्यांना कधी बघणार. म्हणून नमन शब्द इथे वापरलाय. तिसरा शब्द त्यांनी वापरलाय नाम. नामाचा अर्थ म्हणजे जे आपण नामस्मरणामध्ये वापरतो, तर ते नाम इथं नाही. अच्छा. इथं नाम म्हणजे न अहम मी. ज्याच्यामध्ये अहम नाही असा मी, त्याला नाम म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये अहम नाही असा मी, त्याचं मला स्मरण राहणं, त्याला नामस्मरण म्हणतात. लक्षात घ्या. न अहम मी म्हणजे ज्याच्यामध्ये मीपणा नाही. म्हणजे मग मीपणा नाही तर उरलं कोण? तर अंतरात्म्यातलं ते तत्व उरलं. आणि त्याचं स्मरण आपल्याला कायम राहणं म्हणजेच नामस्मरण. नामस्मरणाचा अर्थ शब्दाचा हा आहे की स्वामींचं नामस्मरण करा म्हणजे काय. एखाद्या महाराजांचं गणगणगणात बोते गजानन महाराजांचं आहे, श्री स्वामी समर्थ यांचं आहे, जय साई महाराज साईबाबांचं आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या उच्चार करताना त्याच्यामध्ये मीपणा नसावा, म्हणून त्याच्यात त्यांनी नाम सांगितलेलं आहे. न अहम मी म्हणजे नाम, म्हणजे ज्याच्यामध्ये मीपणा नाही. मग उच्चारताना जसा मीपणा मोकळा होतो ते नाम. नाव वेगळं आणि नाम वेगळं. आपण माझं नाव हेमंत आहे तर ते नाम नाही होत. पण ज्याच्यामधनं तत्व जागृत होतं, ज्याच्यामधनं अग्नी जागृत होतो. थोडस निरूपणामध्ये दीर्घ काही वेळा घ्यायला लागतं, कारण काय आहे की अध्यात्म हे असंच आहे की आपण काय घेतोय कळायला पाहिजे. राम हे नाम आहे, पण रावण हे नाव आहे. रामामध्ये अग्नितत्व आहे, हनुमंतामध्ये अग्नितत्व आहे. मग सर्व देवतांमध्ये अग्नितत्व आहे म्हणून त्याचं नामस्मरण होऊ शकतं. बघा, केतूचं किंवा राहूचं नामस्मरण होतं का? तर नाही होत. का नाही होत? कारण त्याच्यामध्ये अग्नितत्व नाहीये, म्हणून त्या दोन ग्रहांचं नामस्मरण होत नाही. पण इतर जी देवता आहेत त्यांचं नामस्मरण व्हायचं किंवा नाम घ्यायचं कारण म्हणजे ज्याच्यामध्ये अग्नी उत्तम प्रकारे स्थित आहे, त्याच गोष्टीचं नाम घेतलं जातं, म्हणून त्याला नाम म्हटलेलं आहे. मग इथं काय मंत्रकार म्हणतात, पहिल्यांदा स्वामींना तुम्ही विभूती स्वरूपात स्वीकारा. दिसले का? दिसले. मग नंतर नमन हवं, म्हणजे त्याच्यामध्ये मीपणा नसावा. त्याच्यानंतर नाम हवं, ज्याच्यामध्ये मीपणा वेगळा आणि अहंभाव वेगळा. मनुष्याला ह्या ज्या 5 षडरिपू आहेत हे चिकटलेले आहेत. हे प्रत्येक सोडाच आहे, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी दिसणार आहेत. मग त्याने तिसरं दिले अहंभाव नको. पहिला दुसरं होतं मी नको, तिसऱ्यामध्ये नको अहंभाव नको. कारण असतं काही स्वामी फक्त माझंच ऐकतात, कळत नाही. हल्ली लोकांमध्ये ही चर्चा खूप असते. ह्यांच्याकडे गेलं की खूपच फायदा होतो, त्यांच्याकडे गेलं की फायदाच होत नाही. यांचं पटकन ऐकतात, त्यांचं पटकन ऐकत नाहीत. माझी एक विनंती आहे की तत्व जे आहे हे सर्व सामावलेलं असतं. एका टाकीतलं जेव्हा आपण पाणी पितो ना, त्यांना ते एकच पाणी सर्वांना समान मिळतं. हा एक लक्षात घ्यावा. हे जसं जल हे तत्व आहे तसं स्वामी हे तत्व आहे. भेदभाव कुठंच नसतो. फलस्वरूप तुमच्या प्रारब्धावर अवलंबून असतं की कसं आहे किंवा तुम्हाला कशी त्याची प्राप्त मिळणार आहे. कारण नुसतं सहज गोष्टी करून किंवा काहीतरी चुकीच्या मार्गाने अवलंब केलात आणि मग म्हणलात की नाही, तर तसं नाहीये. तुमचं आधी बायोडाटा बघितला जातो, त्या अनुषंगाने ते तत्व तुम्हाला तुमच्यासाठी काम करतं, सुधरवायचा प्रयत्न करतं. दोन्ही गोष्टी आहेत. फक्त आपला दृष्टिकोन स्वतःसाठी नसा, म्हणून सांगितलेलं आहे की अहंभाव काढून टाका, मीपणा काढून टाका.
मग काय 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 काढलं? विभूती पाहिली, नमन पाहिलं, नाम पाहिलं, मग ध्यान. पुढचं त्यांनी सांगितलंय ध्यान. मग ध्यान म्हणजे काय? तर डोळे मिटून बसणं म्हणजे ध्यान होतं का? तर नाही. ध्यान म्हणजे लक्ष. आपण काय असतं, एखाद्या घरामध्ये जातो, एखाद्यानं भेटायला जातो, आध्यात्मिक मार्गामधल्या माणसाला भेटायला जातो. छानपैकी समोर मूर्तीसमोर बसून तो डोळे मिटून बसलेला असतो. आणि आपण गेल्यानंतर त्यांच्या घरातलं कोणीतरी दार उघडतं किंवा कोणी त्यांचे शिष्यगण असेल, ते सांगतात, नाही जरा थांबा, महाराज ध्यानात आहेत. त्यांना बघा बरं का, ही सत्य घटना मी तुम्हाला का सांगतोय, कारण वास्तवमध्ये आपण जर जगलो ना तर अध्यात्म उत्तम प्रकारे होऊ शकतं. नुसतं तारक मंत्र म्हणून होत नाही. वास्तवपणे जगणं हे डोळे उघडे ठेवून हे संतांनी सगळ्या सांगितलेलं आहे. आणि मग तिथं म्हणतात की नाही, त्यांची ध्यानाची वेळ आहे, ते ध्यानात बसले, तर तुम्हाला थोडं बसायला लागेल. झालं, ही सहज कृती तुम्ही डोळ्यासमोर आणा. मग तो आलेला माणूस म्हणतो, ठीक आहे चालू दे, मी जरा जाऊन येतो. हे जेव्हा तो म्हणतो तेव्हा जो ध्यानस्थ माणूस असतो तो हाताने म्हणतो, नाही थांबा, बसा. किंवा त्यांना सांगतो डोळे उघडून की थांबायला सांगा. ही जी कृती होते ना, ह्याला म्हणतात आपण डोळे फक्त मिटून बसणं. आणि इथं मंत्रकाराने सांगितलंय ध्यान म्हणजे लक्ष. ते लक्ष कोणावर हवंय? ते फक्त तत्वावरती हवंय. आणि एकदा तत्व जर तुमच्यात सामावलं किंवा एखाद्या तत्वाच्या मध्ये तुम्ही मिसळून गेलात तर तुम्हाला इतर काहीही दिसत नाही. आणि हे नित्य घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपण बाजूबाजूला बघत असतो. घरामध्ये संध्याकाळी स्तोत्र चालू असतात, मंत्रपठण चालू असतं. घरामध्ये त्याच वेळेला बरोबर तुमची स्वयंपाकाची वेळ असते. घरातली बाई गॅसवर कुकर लावून ठेवते. ती बाहेर हॉलमध्ये बसते आणि आतमध्ये त्याच्यामध्ये तिचं लक्ष त्या मंत्र म्हणता म्हणता शिट्टीत असतं. कधी शिट्ट्या होत आहेत. आणि मग जशा त्या 3 शिट्ट्या होतात तर तशी तिची चलबिचल त्या मंत्र होताना चढ उतार व्हायला लागते. मग तो कोण बसलेला असतो त्यांना ते मोठ्याने याच्यामध्ये त्या मंत्राचा एखाद्या वाक्याचा मोठ्याने उच्चार करते किंवा त्या माणसाला कळतं की आई मंत्र म्हणत होती, एकदमच कशी काय सही झाली, म्हणून ती त्या आईकडे पाहते. आई म्हणते, जाऊन हे बंद कर. ही तुम्हाला वाटणारी कृती ही सहज आहे, पण लक्ष द्या कसं असतं की तत्व जे आहे ना, एक श्वास एक श्वास जर थांबला ना चुकून तर मनुष्याचं जीवन संपतं. मग तत्व आपण जेव्हा पाळतो, जेव्हा ध्यानासाठी बसतो, तर ती वेळ ध्यानासाठीच हवी. सगळं करा असं सांगितलेलं नाहीये की तुम्ही काम धंदे सोडून, तुमच्या घरातली कामं सोडून बसा, मग समोर बाजूचा तासभर करतोय तुम्ही 1.5 तास करणार. म्हणजे एक तर कोणाशी बरोबरी नसावी. आपल्याला क्षणभर वाटलं क्षण, कारण देवाचं एक्सपेक्टेशन, त्याचं स्वतःची मागणी फक्त एक क्षणभराची. तुम्ही जास्त थांबूच नका. हे जे जेव्हा स्वतः परमात्माच सांगतो तेव्हा आपण काय, पण ठीक आहे. आपण म्हणतो नाही, माझी ध्यानाची वेळ आहे, अमुक मी बसतो. त्या ध्यानाच्या वेळेमध्ये फक्त लक्ष एवढं पाहिजे की माझं लक्ष काय. लक्षात घ्या, आपल्या हे लक्षात पाहिजे की माझं लक्ष काय आहे, आणि ते लक्ष असेल तर तुम्ही लक्ष साधणार आहात. म्हणून ध्यान हा शब्द खूप महत्वाचा आहे. नुसतं ध्यान म्हणजे डोळे मिटून बसणं आणि जप म्हणणं, तर त्याला ध्यान म्हणता येत नाही. मोठमोठे आपण हिमालयात बघतो की योगी हे ध्यानस्थ असतात. तर ध्यान आणि अस्त ह्याच्यामध्ये जी अवस्था असते त्याला ध्यानस्थ म्हणतात. स्थ म्हणजे पृथ्वी तत्वाशी एकरूप असलेला, खाली बसलेला असतो. थ शब्द हा पृथ्वी तत्वाशी एकरूप शब्द आहे. म्हणून एखादी व्यक्ती, एखादी विभूती ध्यानस्थ जेव्हा असते तेव्हा ती नक्की समजून जा की खाली बसलेली आहे आणि तिचं लक्ष फक्त तिथे आहे. मग त्यांना आठवत नाही काही. मग आपण हे म्हणताना आपला मोबाईल जवळ, सगळं जवळ असतं. म्हणून ध्यान हे खूप महत्वाचं आहे. आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जातो, तिथं आपण पारायणाला बसतो, पारायण करतो. मग पारायण करताना आपण छानपैकी रांगोळी, दिवा, निरांजन, सगळं उदबत्ती, सुंदर सगळं काढून घेतो. छानपैकी शालू नेसून किंवा सोळं नेसून बसतो. पण पोथीपेक्षा लक्ष इतर ठिकाणी जास्त असतं. म्हणून
मंत्रकारांनी खूप महत्वानी आणि सांगितलेलं आहे की तत्वाला काय जे गरजेचं आहे ना, तत्वाला जे काय पाहिजे ना, ते मी तुम्हाला सांगतोय. म्हणून ध्यान हा शब्द त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. पहिलं झालं विभूती, दुसरं झालं नमन, तिसरं झालं नाम, चौथं झालं ध्यान आणि पाचवं म्हणजे तीर्थ. आता साधं म्हटलं की ह्या तीर्थ म्हणजे काय असं जर आपण म्हटलं तर त्यामुळे तीर्थ म्हणजे काय की आता सकाळी मंदिरात शंकराच्या गेलं तो पिंडीवरती अभिषेक होतं, त्याचं जे पाणी येतं, त्याचं जे दूध पाणी असतं, काय जे पंचामृतांनी करतं ते येतं, ते तीर्थ. तर एवढं सोपं नाहीये. तीर्थ म्हणजे त्या तत्वाची पवित्रता. निर्मल असं त्याला म्हणतात. नीर जे जल नीर असतं म्हणजे स्वच्छ असतं. आपण काय म्हणतो, एक काम करा, आता आज देवाची पूजा करताना ते निर्माल्य बाजूला ठेवा. निर्मल म्हणतात तिला. निर्मळ म्हणत नाही, ळ वापरत नाहीत, ल वापरतात. निर्मल, नीर म्हणजे स्वच्छ, स्वच्छ मल असलेला म्हणजे मलरहित. आपण आंघोळ रोज साबण लावून करतो, देवानं साबण लावत नाही, कारण ते मलरहित आहेत. निर्मल म्हणून जी फुलं येतात त्याला निर्मल म्हणतात. ती आपण जवळ ठेवतो. आपल्याला मठात गेलं की एखादं फुल मिळतं, मग ते आपण खिशात ठेवतो. कारण का, तर ते निर्मल आहे. पण निर्मळ जी गोष्ट जी आहे ती मळू शकते, पण निर्मल हे परत मलाधीन होऊ शकत नाही. तसं तीर्थ हे निर्जल आहे, म्हणजे ज्या तत्वावरती ते वाहिलं जातं. बघा बरं का, परत एकदा सांगतो, असं धरून चालू की माझ्याकडं आत्ता अभिषेकाला, अभिषेक म्हणजे आपण जे देवावरती किंवा त्या मूर्तीवरती जलचं मंत्रोच्चारणांनी वाहतो, तर त्याला अभिषेक म्हणतात. तर ते जेव्हा वाहतो तेव्हा असतं बोरिंगचं पाणी. आपण त्या म्हणतो आता काय, आता मला इलाजच नाही, घे बोरिंगचं पाणी. किंवा तीर्थक्षेत्री जातो, त्या नदीतलं पाणी आणतो. तिथे 100 जण जनावर डुंबत असतात, हातपाय धुवत असतात, त्यातल्या त्यात बघून आणतो. आणि ते आणतो, आणि ते आणल्यानंतर जेव्हा त्या देवतेवरती त्याचा अभिषेक केला जातो आणि त्याचं जे शुद्धीकरण होतं ते म्हणजे तीर्थ आहे. म्हणजे ज्या क्रियेनंतर, जलाच्या ज्या क्रियेनंतर बाहेर पडणारं जल हे ज्या स्वरूपात असलं त्याला तीर्थ म्हटलेलं आहे. मग ते आपण घेतो, मग त्याच्यासाठी धडपड असते. पण जोपर्यंत ते जल असतं तोपर्यंत आपण म्हणतो नको घ्यायला, हे चांगलं नाही. ज्या क्षणी त्या देवतेवरती त्याचा अभिषेक केला जातो तेव्हा ते निर्जल होतं, म्हणजे स्वच्छ जल होतं. म्हणून तीर्थ आहे. म्हणून ह्या स्वामी ह्या तीर्थामध्ये, म्हणजे एखादी देवता, आता तुम्ही गेलेला आहात, रेल्वेमधनं प्रवास करतात, कुठनं जल आणणार? तुम्ही म्हणणार मी जल आणलं, पण स्वामींची मूर्तीच नाही, फोटो आहे, तो ओला होणार. मग मला करायचं आहे तर कसं करू? मग त्याच्यामध्ये मानस पूजेचा आधार सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही मनामध्ये ह्या कृतीचा आधार घेऊ शकता की मी जल आणलेलं आहे, स्वामींना आता इथे स्वामी माझ्या हातात आहेत, त्यांना मी वाहत आहे, ते वाहिलेलं आहे आणि ते मी स्वीकार करत आहे. ही कृती जेव्हा तुम्ही करून बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या जे जल असतं त्याच्या चवीमध्ये फरक पडतो. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की संशयित बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की तीर्थ दिलं जातं, तीर्थ हातात घेतात. काय तीर्थ पंचामृताचं असतं, काही ठिकाणी दही थोडंसं लागलेलं असतं, नसतं, तूप असतं, आणि हातात गेल्यावर म्हणतात नाही नाही मला हे नको, मला गेलं की मळमळतं. तत्व काय आहे हे आपण समजून घ्या. निर्जल, जेव्हा त्या ठिकाणून त्या तत्वावरनं एखादी गोष्ट आपल्या हातात येते ती निशंक तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय मनामध्ये नको. इथे एक मला माझ्या गुरूंनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं होतं की एखाद्याने आपल्या जीवनात, आपण असतं की काही खात नाही, कोणी दिलं की काय दिलं, कशाचं दिलं, काय दिलं, संशय असतात माणसाच्या मनात. यांनी मला का दिलं, कुठला उतरवून नाही दिलं ना, किंवा काही यांनी नाही दिलं ना. तर अशी गोष्ट
तुम्ही फक्त परमात्म्याच्या समोर, त्या भगवंतासमोर ठेवा आणि त्याला सांगा की ही तुला आधी मी प्रदान करते. आणि ती जेव्हा तुम्ही त्या भगवंताला देता किंवा भगवंताला अगोदर सांगता की ही तुला समर्पित आहे आणि नंतर तुम्ही जेव्हा ती स्वीकारता तेव्हा त्यातलं तत्व बदललेलं असतं. म्हणजे इतकी ताकद ह्या तत्वामध्ये आहे. आणि हे इथं मंत्रकार सांगत आहेत की ही जी 5 तत्व आहेत, ही 5 म्हणजे विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ. आपण म्हणतो ना तीर्थक्षेत्री जाऊ आपण, पण तीर्थक्षेत्रीय म्हणून तीर्थ शब्दाचा अर्थ काय हे घेतल्यानंतर त्या क्षेत्रात जाणार आहात. क्षेत्र म्हणजे काय? मर्यादा. परत लक्षात घ्या, शब्द काय होतं, अध्यात्मात तुम्ही जेवढं खोलात जाल ना, आपण खोलात जात नाही कारण आपल्याला तेवढी त्याची गरज वाटत नाही, तेवढं जाऊन आलो. पण खरंच अभ्यास करायचा असेल, कारण आपलं घर हे आपलं क्षेत्र आहे. शेजारच्यांच्या घरातले स्वामी आणि आमच्या घरातले स्वामी वेगळे नाहीत, तत्व एकच आहे, पण हे तुमच्या क्षेत्रात आहे. म्हणून तुमचं घर तीर्थक्षेत्र आहे का अजून कुठलं क्षेत्र हे तुम्हाला तुमच्या तुमच्या करणीवरती अवलंबून आहे की तुम्ही काय करता. म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बघा, नदी असते, म्हणजे जलाचा प्रवाह असतो. कारण का? की जल हे ते तत्व आहे की ते तीर्थ स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्या तत्वामध्ये ही देवता सामावून जाऊ शकतात किंवा सामावलेल्या असतात म्हटलं तरी हरकत नाही. म्हणून तीर्थ हे त्याच्यामध्ये केलंय. मग आता आम्हाला स्वामी तीर्थ आता सांगितलं मंत्रकारांनी, हे 5 गोष्टी आहेत. आपण पोथीत वाचतो की काही नाही, मठामध्ये गेलो आणि तिथलं तीर्थ अंगारा आणला, लावला आणि त्याचा ताप उतरला किंवा त्याला नोकरी लागली. कधी विचार करतो तो अंगारा म्हणजे काय होतं किंवा तो तीर्थ म्हणजे काय होतं, मूळ काय आहे, ताकद काय आहे, ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं विभूती तुम्हाला अन्न तुम्ही वेगळं. आपण काय होतं, माणसं सहजतेने, आपण आता शेकडोनी दत्तयाग केले जातात, इथे इतर बरेच याग केले जातात, त्यांना आपल्याला जायला मिळतं. असं छानपैकी आपण मस्त बसतो, गुरुजी बाजूला बसतात, सगळ्या मांडणी केलेली असते आणि त्या मांडणीमध्ये उत्तम प्रकारे दत्तयाग होतो. आपण मोबाईलमध्ये फोटो काढतो आणि त्या अग्नीमध्ये ती आकृती की तेव्हा ते दत्तात्रयांची पाण्याचा कार्य आम्ही हे केलं आणि इतकं सुंदर केलं की हे बघा अग्नीमध्ये ती मूर्ती उमटली. पण अग्नी तत्व हे तत्वच असं आहे की त्याच्यामध्ये देवता ही सामावलेली असतेच. फरक एवढा असतो तो आपल्या दृष्टीचा. मग दृष्टीमध्ये आपण जर पाहिलं, आकाशात जरी पाहिलं ना तुम्ही नुसतं, तरी तुम्हाला ते देवतत्व किंवा तुमच्या मनात असलेली मूर्ती तुम्हाला दिसू शकते. मग ह्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही जागी हा तारक मंत्र म्हणा. आणि ही तारक मंत्र म्हणताना तुम्हाला कशाचीही कुठल्याही पूजेच्या साहित्याची आवश्यकता नाही. या 5 गोष्टी तुम्ही जर एकत्रित मानसिकरित्या केल्यात तर तुम्ही स्वामींची भेट घेणार आहात. कारण मंत्रकाराने लिहिलेलं आहे की विभूती, नमन, नाम, ध्यानादी तीर्थ स्वामीचं या पंचामृतात. स्वामी या पंचामृतात असं लिहिलेलं नाहीये, स्वामीच, हेच, तेच, हा जो च शब्दाचा जो आपण वापर करतो ना, तसं मंत्रकारांनी केलेलं आहे. स्वामीच या पंचामृतात. ही खात्री आहे की ह्या गोष्टी तुम्ही जर केल्यात ना, तर जी तुम्हाला काही दिसणार आहे किंवा तुम्ही जे अनुभव आणणार आहात हे स्वामी तत्वच आहे. बरं, त्यांनी एवढ्यावर थांबलेत का ते की तुम्ही हे अनुभवलं आपण? कारण काय सांगायला लागतं, मुळात उद्देश असा असतो, जे गुरु उपदेश करतात, संत उपदेश करतात, हे मनुष्य जीवन उत्तम प्रकारे सहजरित्या मनुष्याने जगावं कसं, जीवन जगावं कसं, याच्यासाठी 99% असतं. ही सहजता कशी प्राप्त व्हावी, जेवढी की म्हणून आहेत, पुस्तकं आहेत, प्रवचन आहेत, सगळे जीवन आहेत, ही फक्त आणि फक्त मनुष्य जीवन त्यांनी कसं जगावं एवढ्यासाठी सांगितलेले आहेत. आणि इथं एक मी आता 5वीत आहे, तर 5वीत धडा आहे. तर हा धड्यामध्ये मला जे प्रश्न उत्तर येणार आहेत त्याचं काय आहे, तो सगळ्या धड्याच्या शेवटी सारांश सांगितलेला असतो की प्रत्येक जण शिकलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी धड्याच्या खाली सारांश दिलेला असतो की अख्ख्या धड्यात काय सांगितलेलं आहे. तसं
हा सारांश आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हे स्वामीच, हे ज्या 5 गोष्टी आहेत ना, ह्या 5 गोष्टी वरची 4 कडवी ह्या सर्व 5 पंचामृताला धरूनच आहेत. तुम्ही जर त्याचा परत अभ्यास नीट केला त्याच्यात बघा, पहिला शब्द काय, निशंक. म्हणजे शंका काढली तरच विभूती समोर आहेत. शंका आली, विभूती समोर नाही. प्रत्येक कडव्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न उत्तर करून बघा या तारक मंत्रामध्ये, तर तुम्हाला सगळ्याची उत्तरं ही शेवटची 5 शब्द येणार आहे. वरचं जर तुम्ही जर शांतपणे वाचलं तर ध्यान त्यालाच म्हणतात की लक्षपूर्वक आहे. मग वरचं लक्षपूर्वक आत्मसात केलं तर तिथं खाली तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये आहे, वरचं आत्मसात केलेलं आहे. म्हणजे मी ह्या पायरीवरती पोचलेलो किंवा पोचलेली आहे असं. आणि त्यांनी दिलेलं आहे की स्वामीचं या पंचामृतात, हे तीर्थ घे 8विरे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेत्याती. आता इथे काय केलंय, हे तीर्थ घेई. बघा इथं हा परत तीर्थ शब्द वापरलेला आहे. म्हणजे ही 5 तत्व, हे पंचामृत म्हटलेलं आहे. 5वं कडवं म्हणताना परत एकदा उच्चार मुद्दामून करतो तुमचा, कारण दुसरा तीर्थ शब्द लक्षात येण्यासाठी. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ झाल्या 5 गोष्टी. ह्या 5 गोष्टी हे पंचामृत आहे. स्वामीचं या पंचामृतात, ह्याला मंत्रकारांनी पंचामृत म्हटलेलं आहे. आणि हे तीर्थ घे 8विरे प्रचिती. म्हणजे जे पंचामृताचं जेव्हा अभिषेक होतो त्या तत्वाला आणि त्याच्यापासून जे तयार होतं त्याला तीर्थ म्हणतात. ते तीर्थ वेगळं आणि हे तीर्थ वेगळं. आणि त्याला, ज्या तीर्थाला जेव्हा तुम्ही एखादं रूपक देता, वास्तविक ह्याच्याशी संबंध नाहीये पण शब्द आला म्हणून सांगतो, एखाद्या तीर्थाला जेव्हा तुम्ही रूपक देता तेव्हा तीर्थ रूप हा शब्द तयार होतो. म्हणजे तीर्थाचं रूप कसं आहे. आणि एखादी व्यक्ती आपली तीर्थरूप नसेल पण दुसऱ्याच्याकडे गेलो आणि ह्याला नमस्कार करावा की नाही, तर ते तीर्थाच्या स्वरूप असतो म्हणून तीर्थ स्वरूप शब्द तयार होतो. म्हणून तीर्थ शब्द नीट लक्षात ठेवा, कुठं कसा वापरायचा किंवा कसा मंत्रकारांनी त्याचा उत्तम योग्य तऱ्हेने वापर केलाय हे त्याच्यामध्ये केलं. मग हे जेव्हा तीर्थ तुम्ही जेव्हा घेता तर तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. जे आपण म्हणतो ना, मला अनुभूती आली, मला अनुभव आला, स्वामींचा अनुभव आला, स्वामींची प्रचिती आली. जर एखादा म्हणतो का काय प्रचिती आली, हो काही नाही, अमुक माझं काम होत नव्हतं आणि मी माळ केली स्वामींची, आज हा तारक मंत्र मी 101 वेळा म्हटला आणि त्याबरोबर मला खरंच अनुभूती आली. अनुभव वेगळा, अनुभूती वेगळी. जी लगेच येते तिला अनुभूती म्हणतात आणि जो कायम येतो त्याला अनुभव म्हणतात. अनुभूती वेगळी असते, अनुभूती एकदाच येते, अनुभव कायम येतो. लग्न ही अनुभूती आहे आणि संसार हा अनुभव आहे. शब्द लक्षात येण्यासाठी म्हणून सांगतो की अनुभूती कशाला म्हणायचं आणि अनुभव कशाला म्हणायचं. ते एकदाच जी येते ती अनुभूती, प्रत्येक वेळी येत नाही. मग तो अनुभव होतो, नित्य अनुभव होतो नेहमीचा. तर तसं इथं जेव्हा तुम्ही हे तीर्थ जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय काय राहणार नाही. प्रचलित असलेली क्रिया त्याला प्रचिती म्हणतात. म्हणजे मी क्रिया एखादी केली, ह्या समोर स्वामी तत्वाशी मी समर्पित झालो, हे समर्पित झाल्यानंतर स्वामींनी त्यांची ओळख मला दाखवलेली आहे. हे 5 नंबर मी फिरवलेत. 5 नंबर फिरवलं कोणाचे नंबर येते, हे स्वामींचे नंबर आहेत. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ डायल केलेला आहे नंबर, समोर न होकार आला, बोल बाळा प्रचिती. हे 5 केलेले तुम्ही नंबर फिरवलेत, एकत्रित फिरवायला लागतात. डोळ्यासमोर आणा पंचामृताचं पात्र, ती 5 पात्र गुरुजी सांगतात. साखर, दही, तूप, मध, दूध एकत्र करा. एकत्र नाही करायचं, एक व्हायचं असतं. प्रत्येकाला मंत्र वेगळा आहे. आणि हे जे तुम्ही मंत्र आहेत ना, हे मंत्र म्हणजे हे ह्या 5 तत्व जे आहेत ना, हे सगळी हे जे पदार्थ आहेत ना, ते एकदा काढा. हे सगळे ह्या विभूती नाम नमन ध्यानातीर्थाशी निगडीत आहेत. आणि हे जेव्हा तुम्ही ते ज्या जलाच्या
म्हणजे त्याच्यात जल मिश्र केल्यानंतर जे बनतं ते तीर्थ, जेव्हा तुम्ही त्या स्वामींच्या चरणी वाहताय पंचामृत, ते स्वामीच असतात. कारण ते तीर्थ राहत नाही, ते स्वामी रूपच होतं. आणि त्याची प्रचिती प्रत्येक मनुष्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि अशी प्रचिती प्रत्येक माणसांनी कितीदा जीवनात घेतली आहे. म्हणून मंत्रकार म्हणतात, जरा आठव. मनुष्य काम झालं की विसरून जातो. ही मनुष्याची एक आहे की नको आता नको बस. आणि हे खूप दुर्दैव आहे. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असते, कोणीतरी सांगतो की स्वामी तारक मंत्र म्हण, आणि त्या व्यक्तीच्या प्रारब्धाच्या अनुसार ती व्यक्ती पुढच्या प्रवासाला निघून जाते. आणि हा माणसाचा विश्वास डळमळीत होतो, म्हणतो नाही, मला तर काही उपयोग झाला नाही. असं होता कामा नये. तत्व आहे हे लक्षात घ्या. तुमची एकरूपता, तुम्ही अगदी एकरूप झालात, तुम्ही अगदी स्वामींचे भक्त आहात, पण असं पृथ्वी तलावरती कोणी वाचलेलं आहे का? की कोणी आहे का की ज्याच्यासाठी स्वामींनी म्हटलेत की नाही तुम्हाला तारलंय. तारक मंत्राचा अर्थच असा आहे की तारलंय तुम्हाला त्या गोष्टी, ती वेळ जी आहे ना ती निभावून नेलेली आहे. आत्ता मला पैशाचा प्रॉब्लेम आहे हो, मग 10,000 रुपये तुम्हाला कोणीतरी दिले, तुम्ही म्हणत नाही तुझी इस्टेटच माझ्या नावावर करून दे, तर कसं शक्य होईल? मग स्वामी म्हणतील तुझी मी वेळ भागवली ना, तारलंय ना तुला. तारकचा शब्दाचा अर्थच हा आहे की त्या वेळेला तुम्हाला मदतीला असलेला हात जो आहे तो स्वामींचा आहे. त्या क्षणी ते तुमच्या समोर उभे राहतायत. कधी उभे राहतील किंवा तुम्हाला अगदी तू कधी निश्चिंत होऊ शकतोस, कधी निशंक होऊ शकतोस, जेव्हा या 5 गोष्टी जेव्हा तू तुझ्याकडे तू अंमल करशील, आणि हे 5 अमृतांचं पंचामृतांचं जे मिश्रण आहे ते म्हणजे स्वामी आहे, ह्याचं तीर्थ जेव्हा तू घेतलंस ना, तेव्हा तुला ही प्रचिती येणारच आहे. पण ही प्रचिती तुझ्या कर्माच्या नुसार येणार आहे, हे कुठल्याच माणसाने विसरू नये. की आपल्याला जे मिळतं, परमेश्वर आपल्याला एखाद्याच वेळा जातो की प्रसादाचा असा डबा असतो, लाईनीत उभा असतो माणूस, की तो बघतो की मागच्या काय मिळालं, लाडू मिळाला. तो लाडू मिळाला की आपल्याला एक अपेक्षा असते की लाडू मिळाला, पण त्याच्या आधीच्याला पेढा मिळालेला असतो. मग आपल्याला लाडू येईल का पेढा येईल? मग तो व्यक्ती जो असतो, हे घडलेल्या घटना आहेत, पाहिलेल्या आहेत, म्हणून मी आपल्या समोर सांगतो की मनुष्य कुठं चुकू शकतो, ते चुकू नये म्हणूनही तुम्हाला सांगतोय. की तो डब्यात हात घातलेला असतो, आपलं लक्ष जातं यांनी हातात पेढाच धरलाय, आणि तेवढ्यात त्या जो प्रसाद वाटत असतो त्याच्याशी कोणतरी बोलायला येतं, आणि आपण लक्षात येतं की आपल्याला आता पेढा येणार पण आपल्याला लाडू हवा असतो. आणि इथंच तुमची एकरूपता ची परीक्षा बरोबर फळ मिळतं. आपण म्हणतो नाही मला स्वामी मला लाडू येऊ दे, मग तो माणूस त्याच्याशी बोलता बोलता काहीतरी कारणाने हात काढतो, तो म्हणतो हे करून, आणि मग नंतर जेव्हा तो हात घालतो त्याच्या पेढ्याच्या जागी हातात लाडू आलेला असतो, आणि आपण म्हणतो की अरे बघा मला लाडू मिळाला. ही तुमच्या दृष्टिकोनातनं अतिशय क्षुल्लक घटना असेल, पण इतकं हे तत्व जागृत आहे की तुम्हाला पाहिजे ना त्याच्यापेक्षा 10 पट जास्त परमेश्वर आपल्याला देत असतो. पण त्याचा सदुपयोग आपण हा करणं गरजेचं आहे. तसं तारक मंत्राचा पूर्ण हे जे 4ही कडवी आहेत, त्या 4ही कडव्यांचा नुसतं रोज म्हणू नका. एक एक शब्द तुम्ही जेव्हा ध्यान हा जो शब्द जो दिलेला आहे ना, लक्ष, स्वामींकडे लक्ष द्या. लक्ष देणं म्हणजे काय? मुलगा शाळेत निघाला की आई काय करते, इकडे ये, चल कपडे घाल, बूट घाल, केस विंचर, पावडर लाव, जाता जाता त्याला काहीतरी दे, रुमाल लाव. ह्याला म्हणतात आईचं मुलाकडे असलेलं लक्ष. मग इथं तुम्हाला फक्त मंत्रकार सांगतायत की ह्या वरच्या 4 श्लोकांकडे तुम्ही नीट लक्ष द्या. ह्याच्यात जे सांगितलेलं आहे ना त्या अनुसरून तुम्ही जर वागलात, तुमचं आचरण जीवनामध्ये जर तुम्ही ठेवलत ना, तर स्वामींची प्रचिती आल्याशिवाय मी परत हा शब्द मुद्दामून वापरतोय, ते अगोदर प्रचिती देतातच. हे आपल्या हिंदू संस्कृतीचं किंवा हिंदू धर्मातलं दुर्दैव आहे की आपण आधी सांगतो मला बाप दाखव तर श्राद्ध, नाही तर मी करत नाही. तसं तू मला अगोदर काहीतरी देवा, माझ्या बाबतीत चांगलं घडव, तर मी तुला मानतो, मग स्वामींना घरात प्रवेश, तोपर्यंत प्रवेश नाही. ही आत्ताची असलेली दुर्दैवांनी वस्तुस्थिती आहे. म्हणून परत एकदा सांगतो की त्यांना काही नको आहे.
इतकी खात्री पाहिजे की आपल्या हृदयात त्यांना स्थान द्या. तुम्हाला घरामध्ये स्थान वेगळं त्यांना करायची गरजच नाहीये. आणि ह्याच्या अनुषंगाने तुम्ही हा तारक मंत्र एका स्थिर जागी बसून, स्थिरता ही खूप महत्वाची. जेव्हा आपण एखाद्या मंत्राचं पठण करतो तेव्हा ते अग्नी असतो, कुंडाच्या बाजूला असतो. तो अग्नी जरा थोडा असा झाला, लगेच आपण असं पाठीमागं होतो की अग्नीची ज्वाळा. पण त्या क्षणाकरता बघ कसा मनुष्य स्वभाव असतो. उकाडा असेल तर पंख्याची सोय आधी करा, मग जरा लांब बसा. थंडी असेल तर जवळ बसा. म्हणजे त्या तत्वाला सोडून मनुष्य देह हा किती क्रिया करत असतो. आणि ह्या करताना आपण त्याच्याकडनं, त्या तत्वाकडनं 100% अपेक्षा करतो. तर तसं नाही होता कामा. मग त्या तत्वाचे नियम जे आहेत ना, ते तुम्हाला पाळणंच गरजेचं आहे. पाटावर मला बसता येत नाही, मला अवघडल्यासारखं होतं, तसं नाही होणार. लाकूड हे पृथ्वी तत्वाशी तुम्हाला तुमचे शरीर हे एक अर्थिंग करून देत नाही, ग्राउंड करून देत नाही. कारण तुमच्या देहामध्ये त्याशिवाय त्या कुंडातनं, त्या होमातनं, त्या यज्ञातनं जो अग्नी निर्माण होतो, तो अग्नी स्थिर होऊ शकत नाही. एवढी सोपी शास्त्रामध्ये दिलेली संकल्पना आहे, आपण टाळतो. आपण म्हणतो मी बसू शकत नाही. हल्ली पाठ हे दिसतच नाही, काही ठराविक ठिकाणी दिसतात. घे बसायला, घे बसायला आहे ना काहीतरी, मग बस. तसं नाहीये. नियम हे खूप महत्वाचे असतात. एकदाच करा म्हणून नियम आहेत ना, आपण करूच नाही. सहजरित्या जी कृती जीवनामध्ये होते ना, ती सर्वोत्तम आहे. म्हणून ह्या सगळ्या व्यापातनं हे का तारक मंत्राचं स्तोत्र आपण म्हणायचं आहे. स्तोत्र हा शब्द मी चुकून वापरला. तारक मंत्र का म्हणायचा आहे, तर तुम्हाला इतर काहीच करायची गरज नाही. एवढं तुम्ही ही 5 कडवी म्हटलीत ना, की तुम्हाला ती विभूती, ते तत्व हे तुमच्यामध्ये समाविष्ट नक्की होणार आहे आणि ह्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. फक्त ही प्रचिती मिळाल्या लगेच त्याचं स्पष्टीकरण देऊ नका. कारण काय असतं की काही वेळा क्षणिक गोष्टी असतात, ती आपण चुकून अनुभूती समजू शकतो. तर तसं नसतं आणि आपण त्याच्या पाठीमागं जाऊ नये, अजिबात जाऊ नये. आपण रोज नित्य नियमाने ह्या स्तोत्राचं पठण करा. फळाची अपेक्षा ठेवू नका. कारण फळ देणं, बी उत्तम लावणं हे शेतकऱ्याच्या हातात असतं. त्याची उत्तम मशागत करणं हे शेतकऱ्याच्या हातात असतं. पण शेवटी ते फळ देणं हे त्या परमात्म्याच्या हातात असतं, हे विसरू नये. आणि हे शेतकरी जेव्हा बीज लावतो तेव्हा लक्षात घ्या, आजूबाजूला आपल्या माणसं ही त्या काँग्रेस गवतासारखे असतात की जे काँग्रेस गवत कोणीच पेरत नाही, पण ते उगवतं. ते म्हणजे आपल्या माणसांसोबत इतरांचा असलेला सहवास. मग आपण कुठं थांबायचं आहे आणि कुठं नाही थांबायचं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून साधना करताना, तारक मंत्र म्हणताना आपल्याला फक्त आपल्या मनाशी एकरूप होणं गरजेचं आहे आणि फळाची अपेक्षा न करता. प्रचिती वेळेला देणार आहेत. दागिने काय आपण करून ठेवल्यानंतर रोज घालून मिरवत नाही. काही कपाटामध्ये ठेवतो, तिजोरीत ठेवतो, बँकेत ठेवतो. तसे हे जे तत्व जे आहे, सुवर्ण हे तत्वच आहे ना. रोज घालतो का आपण की नाही, आज माझ्या पाटल्या बांगड्या करून रोज एखादी भगिनी माता रोज ऑफिसमध्ये जाते का, तर नाही जात. ज्यावेळी विशिष्ट घटना असते त्यावेळी तिचा उपयोग केला जातो. तसंच हे तत्व असतं. ते आधी बघतं. स्वामी अगोदर म्हणतात, मी भक्ताला एवढी ताकद दिली, आधी जरा लढू दे त्याला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उगाच नाही लिहिलेलं. आणि तर अगोदरच तुम्ही पुढे चला. मी तसं नाही. सगळं तुझं तुला करायचं आहे. तू करताना कुठं दमत असशील तर मी तुला हात धरून उभा करतो. कर्म तुलाच करायचं आहे. हा त्याचा आधार, मानसिक आधार. तुला पैसे कसे पाहिजे त्याचा आधार, हे शोधाचं मी काम करतो. पण तेवढा प्रामाणिकपणा तू ठेव आणि न करून, नाम स्वीकारून, ध्यानस्थ होऊन लक्षपूर्वक हे तीर्थ तू प्राशन कर. हे प्राशन केल्यानंतर ह्या पंचामृतात जे स्वामी आहेत
हे तुमच्या देहामध्ये स्थिरावल्याशिवाय राहायचे नाहीत. हे या तारक मंत्राचं सार आहे. आपण हा तारक मंत्राचा इथं थांबू. सर्वांना परत एकदा नमस्कार. या वाहिनीला मला नमस्कार की त्यांनी मला ही संधी दिली, आणि बोलताना कमी जास्त झाला असेल तर मी क्षमा मागतो. पण डोळे उघडे ठेवून आपण स्वाध्याय करावा. समाजामध्ये सध्या खूप अस्थिरता आहे. अमुक यांच्याकडं महाराज आलेत, लगेच धावाधाव करू नका, कुठेही जाऊ नका. सगळी तत्व हेच सांगतात. रामेश्वर चौकातले स्वामी कधीही जागा सोडून म्हणत नाहीत, आज मी पुढच्या चौकात जाऊन थोड्या वेळ बसतो. नाही, समजून घ्या. तत्व समजून घेणं खूप गरजेचं असतं, आणि ह्याच्यामध्ये फसगत होतात. हा तारक मंत्र आपण म्हटला की तारक मंत्राचा उपयोग नाही झाला की लगेच आपण 4 दिवसांनी दुसरा स्तोत्र वाचायला सुरुवात करतो. तर तसं करू नका. प्रत्येक स्तोत्राचं, प्रत्येक मंत्राचं एक विशिष्ट अशी शक्तिरूप एक स्वरूप आहे की ते कसं वापरायचं. थोडासा वेळ लागतो. नाहीतर हा चांगलं म्हणतोय, हा वाईट म्हणतोय, हे चांगलं आहे, ते वाईट आहे, असं करायला जाऊ नका. तारक मंत्र कोणी म्हटलेला आहे, काय म्हटलेलं आहे, ह्याचा छान आहे, हे काय असतं, आपण मुळात जो विषय असतो तो सोडून इतरत्र गप्पा मारत बसतो. म्हणून ध्यान खूपच आहे. शेवटचं जे कडवं दिलेलं आहे मंत्रकारांनी, हे खूप महत्वाचं आहे मनुष्य जीवनातलं, की आपण स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. नाही तर नुसतंच तारक मंत्र म्हटला आणि झालं, सगळ्यांनी मिळून म्हटला झालं, तर नाहीये. कोरस कुठं म्हणायचं सर्व मिळून, हा एक भाग वेगळा असतो. मंत्र हे मुख्यत्वे जसं तारक मंत्र आहे, हा आपण स्वतः म्हणावा. जिथं एकत्रीकरण असेल तिथंही म्हणावा, पण स्वतःचं अस्तित्व वेगळं दाखवायचा प्रयत्न करू नये. सगळ्यांचा तत्वाचा स्वामी एकच ते स्वामी. त्यामुळं कधीही आपण सेवा करताना कुठल्याही तत्वाच्या फळाची अपेक्षा न करता तुम्ही ती सेवा करावी. आपल्याला जसं सहजतेने करता येईल तसं करावं. आपल्या धर्माचरण इतकं सुंदर आहे. तुमच्याकडे दुर्वा नसतील तर घरामधले तांदूळाच्या 2 अक्षदा तुम्ही दुर्वा म्हणून वाहू शकता. त्याच्यासाठी दुर्वा पाहिजेत असं नाही, नाही तर ह्याच्यापासून अडलय नाही. त्याही नसतील तरी सर्वश्रेष्ठ सगळ्यात शेवटी सांगितलेली मानस पूजा, मी परमेश्वरा तुला दुर्वा वाहिलेल्या आहेत, तो जोपर्यंत स्वतःच्या मुखाने कंप्लेंट करत नाही. मला स्वप्नात येऊन सांगितलं, इथं सांगितलं, शक्य नाही. कारण त्यांना काही गरजच नाही. कारण देव हा फक्त भावाचा भुकेलेला आहे. हे सिद्ध आहे. हे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं प्रत्येकाने ह्या तारक मंत्राची शक्ती नक्की अनुभवावी. पण ती अनुभवताना त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ डोळे मिटून शांतपणे समोर आणावा आणि मग तो मंत्र म्हणावा. एकदा जरी म्हटलात ना, तर मी नक्की खात्रीने सांगतो, तुम्ही जीवनातलं अशा सर्वोच्च प्रकाशमान अवस्थेत पोचाल की ती अवस्था तुम्ही कधीच प्राप्त केली नसेल. आणि जेव्हा एखादा आपण म्हणतो ना की खिशामध्ये माझ्या 10 लाख रुपये आहेत, तर तेव्हा 1 रुपयाची नोट पडली तर काही हरकत नाही. तसं साधनेमध्ये आहे. सर्वोच्च साधनेवरचं स्थान जेव्हा तुम्ही गाठता तेव्हा सर्व गळून पडतं, निर्मल होतं, आपली विचार निर्मल होतात. आणि ते जेव्हा निर्मल होतात तेव्हा मनुष्याला कुठल्याही भौतिक गोष्टीची ओढ लागत नाही. दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं. संतांनी दाखवून दिलेले आहे. संतांनी कुठल्याही पीठाची, आश्रमाची स्थापना केलेली नाही. कुठल्याही पीठाचे किंवा आपण असं म्हटलेलं आहे का ज्ञानेश्वरांनी आश्रम स्थापन केले नाही. पालखी बघतो तिथं पंथ आहे. पंथामध्ये रस्त्यावरचं रस्ता झाडणारा आणि एखादा इंडस्ट्रियलिस्ट मोठी एकाच आजूबाजूला जेवायला बसतात, त्यांना माहीत नसतं हा झाडणारा आहे आणि हा मोठा आहे. लक्षात घ्या, शेगावला गेलात तरी सेवेकरी बघाल, कोणी सांगत नाही की मी कोण आहे. हा भाव महत्वाचा आहे. मी कोण आहे, मी तूपणाची केली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. ही दत्तात्रयांच्या आरतीतली ओळ कायम लक्षात ठेवायची. मी आणि तू कोणीही नाही. जो करता करविता आहे तो आहे. आपलं जीवन हे फक्त निमित्त आहे. त्यामुळं आपण ह्या तारक मंत्राचा सगळ्यांनी छानपैकी उच्चारण करून आनंद घ्यावा.
इथंच हा विषय आपण आता थांबू. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा